आणि संपूर्ण विधानमंडळाने मदत केली। पण विधानमंडळाच्या बाहेर असणारे जे लोक आहेत, जे पुन्हा कधी सत्तेमध्ये येणार नाही, ते लोक आता समाजाला या ठिकाणी बिघडवण्याचं काम करताय। पण मराठा समाज सुसंस्कृत आहे, मराठा समाजाला कळतं आहे की राजकारण कुठं चाललं आहे। मराठा समाजाला न्याय भेटत असताना या ठिकाणी ही आगपाकड करणं ही काही योग्य नाही असं मला वाटतं। आणि त्यामुळं जाणीवपूर्वक देवेंद्रजीला टार्गेट करण्यात येत आहे। जरांगे पाटील मुंबईकडे सागर बंगल्यावर जाणार असं सांगून ते नाही, सागर बंगल्यावर कशा करता? काय बिघडवलं सागर बंगल्यावरनी? काय चूक आहे सागर बंगल्याची? काय चूक आहे देवेंद्र फडणवीसांची? काय चूक आहे त्या सुसंस्कारमय माणसाची? काय चूक आहे त्या सुसंस्कृत माणसाची? अरे चूक तर आहे, ज्यांनी 40 वर्ष मराठा समाजाचे मतं घेतले त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही। चूक तर आहे त्या उद्धव ठाकरेंची, ज्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही, त्यांची चूक आहे। त्यांच्या घरावर तुम्ही जा ना। जायचं असेल तर शरद पवारांच्या बंगल्यावर जा, जायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर जा। देवेंद्र फडणवीस कशा करता ब्राह्मण जात काढताय? कशा करता तुम्ही त्यांना डिवचताय? कशा करता त्यांनी काय चूक केली आहे? देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाकरता अहोरात्र काम केलं आहे, हे मराठा समाजाला माहीत आहे। आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य जे त्या ठिकाणी टीव्ही सुद्धा दाखवू शकत नाही, मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही, असे वक्तव्य करून या संस्कार महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम सुरू केलं आहे। सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केला, म्हणून मी सलाईन घेण्याचं बंद केलं जरांगे म्हणाले, आणि एन्काउंटर करण्यात देखील प्रयत्न झाला। चुकीचं आहे। देवेंद्रजीच्या स्वभावात ह्या बाबी नाही आहेत। मी त्यांच्या 32 वर्षापासून त्यांना ओळखतो आहे। देवेंद्रजी उलट जीव कसा वाचेल, मनोज जरांगेंना पूर्ण ताकदीने सिक्युरिटी देण्यापासून त्यांना प्रत्येक बाबीचं संरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं, गृहमंत्री म्हणून केलं। आणि त्यांच्यावर या पद्धतीने आरोप करणे, निष्कलंक माणसावर आरोप करणे, हे काही आम्हाला मान्य नाही आहे। खरं तर हा प्रचंड वाईट दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि हे या महाराष्ट्राला दुखवणारे वक्तव्य जरांगेंनी केले आहेत। पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख राहिलेली आहे, अशा वेळेस जातीपातीच्या याच्यातून आरक्षणाला धरून जातीपातीला आरोप करणे हे कितपत योग्य वाटतं? कुठेतरी जाणीवपूर्वक असे आरोप होतात। देवेंद्र यांची जात काढणे त्यांनी काही ते लहान होणार नाही। देवेंद्रजी आरोप करणे त्यांनी काही ते लहान होणार नाही, त्यांची उंची कमी होणार नाही। पण जरांगेंचं वक्तव्य हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे। मराठा समाज सुद्धा या बाजूने कधी जाऊ शकत नाही। मराठा समाज सुद्धा या ठिकाणी देवेंद्रजीबद्दल असे अश्लील शब्द खपून घेणार नाही। मराठा समाजात सकाळपासून मी माझे फोन येत आहे, मराठा समाज अशा भाषेला, अशा वक्तव्याला कधी मदत करू शकणार नाही। मराठा समाज सुसंस्कृत आहे आणि त्यामुळे देवेंद्रजीबद्दल जे काही बोलले ते या महाराष्ट्राला मान्य नाही आहे। प्रश्न काय ते सरकार बघेल, पण या पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर, आमच्या नेत्यावर या पद्धतीने टीव्ही सुद्धा दाखवू शकत नाही, मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही। शब्द अशा पद्धतीच्या घरापर्यंत, परिवारापर्यंत, समाजापर्यंत, ब्राह्मण समाजापर्यंत या पद्धतीने शब्द काढणे हे या महाराष्ट्र मराठा समाजाला मान्य नाही आणि ओबीसी समाजाला मान्य नाही, 18 पगड जातीलाही मान्य नाही, मागासवर्गीयाला मान्य नाही आणि शेड्यूल ट्राईबलाही मान्य नाही। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मान्यच नाही आहे जे जरांगे आज बोलले ते। हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला संस्कारापासून दूर बोलले गेले आहे ते आम्हाला मान्य नाही। मुख्यमंत्र्यांना काय वातावरण खराब होत आहे, जातीपातीचं राजकारण केलं जात आहे? नाही, आम्ही एकच सांगतो, आमचं नेतृत्व देवेंद्रजी आहेत, त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही पद्धतीचे अश्लील वक्तव्य भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही।